शेतकरी मित्रांनो, सोयाबीन लागवड करून साधारणतः 25 ते 20 दिवस झाले आहेत आणि सध्या पीक हे साधारणतः अर्ध्या फुटापर्यंत उंच झालेलं आहे. उंची जास्त झाली असती, परंतु आपल्याला इथं पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं, यावर्षी पाऊस नसल्यामुळं, कमी असल्यामुळं मधातला आताचा जो कार्यकाळ आहे याच्यामध्ये पूर्ण आपल्याला इथं पावसाचं प्रमाण एकदम कमी आहे. तर आता सर्वात महत्त्वाचं, उंची हाईट ही कमी प्रमाणात आहे, परंतु पानांना पाणी कतरणाऱ्या अळ्या ज्या आहेत ह्या भरपूर आहेत अशा प्रकारे. तर या अळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी तर ह्या अळ्या कोणत्या आहेत, तर बघा आपण इथं बघू शकता अशा प्रकारे पानं पूर्ण कातरली आहेत आणि हे बघा अळी कशा प्रकारे आपल्या इथं दिसत आहे. अशा प्रकारे अळ्या ज्या आहेत ह्या पूर्ण पानं कातरत आहेत. तर यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला 50% वालं क्लोरोपायरीफॉस हे 40 मिली 15 लिटर पाण्यामध्ये टाकायचं. सोबत आपल्याला बुरशीनाशकमध्ये M45 40 ग्राम घ्यायचं आणि 15 लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला याचा चांगल्या प्रकारे इथं छिडकाव करायचा आहे. तर आता हा स्प्रे घेतल्यानंतर आपल्याला हे पाणी जे कातरले आहे अळीनं, तर याचे असे कातरणार नाही, कारण नवीन पानं जे येणार आहेत इथले हे कातरणार नाहीत आणि त्यांचं संरक्षण होईल. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ह्या अळ्या परिपूर्ण आपल्याला नियंत्रणात येतील. आणि रसशोषक किडी जर असतील अशा प्रकारे तुडतुडे वगैरे, तर त्या रसशोषण करणार नाहीत, त्यांचं पण नियंत्रण आपल्याला इथं केल्या जाईल. तर अशा प्रकारे आपण फवारणीमध्ये क्लोरोपायरीफॉस M45 हे 2 औषधी घेतली तरी चालते. आणि जर वाढ अजून कमी वाटत असेल, पिवळेपणा वाटत असेल, अशा प्रकारे रसशोषण केलं असेल, तर एखाद्या टॉनिकमध्ये आपण सिलेटेडमध्ये मायक्रोन्यूट्रन्स घेऊ शकता. तर अशा प्रकारे व्यवस्थापन केलं तर आपलं पीक एकदम चांगल्या प्रकारे हिरवगार होईल, बलवान होईल आणि पाहिजे तशी वाढ नसेल तर वाढसुद्धा चांगली होऊन जाईल आणि सशक्त बनेल. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थापन इथं करू शकता.